सुद्धा या टीम साठी त्याच्या बॅटमधून रन्स येणं आता भरपूर महत्वाचं आणि घायल शेर आहे सध्या अमर वारंगे. चला टॅप केलाय घायल शेर शिकार करणं भूलता नाहीये. चौकार आला अमर वारंगेच्या बॅटमधनं आणि पायाला हात लावतोय. अमर वारंगे मॅक्सवेलची खेळी आठवत असेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान. प्रत्येक फटका लगवायचा त्याच्यानंतर पायाला हात लावायचा. परंतु या मॅच मध्ये बॅटिंग करणं भरपूर महत्वाचं असेल त्याच्यासाठी. यावेळेस बॉल मिस केला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. एखादा मोठा फटका मॅच मध्ये आपण पहिल्या ओव्हरसाठी चांगला स्कोर आपल्याला पाहायला जरूर मिळेल. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. रन घेता येणार नाहीये अमर तेच सांगतोय. धावता येत नाहीये परंतु पाहूयात आता 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहूयात हा वॉट अ शॉट. काय फटका लगवलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. सरळ कॅमेरामॅनला आमच्या सलामी देणारा हा चौकार अमर वारंगेच्या बॅटमधनं आलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार महबूब शेख. चला शेवटचा बॉल मात्र पायाची मुवमेंट जास्त प्रमाणामध्ये होत नाहीये. त्याच कारणामुळे आपण पाहिलं शेवटचा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. चला अमर विचारतोय परंतु हा अमर नियम कधीच बंद झाला. रनरचा नियम जो आहे ना तो कधीच बंद केला. समोरचा संघ देतोय असं सांगतोय. महबूब शेख कॅप्टन जो आहे तो सांगतोय की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि खऱ्या अर्थाने चला तुम्ही विकेट किपरच्या मागे थांबा. एकदा जोरदार टाळ्या महबूब शेख यांच्यासाठी झाल्याच पाहिजे कारण की अमर वारंगे त्यांच्यासाठी एक लेजंड खेळाडू आहेत आणि शिरोणे गावाकडनं खेळत असताना अमरने भरपूर चांगलं क्रिकेट खेळलंय आणि त्यांच्यासाठी मात्र रनर ठेवला गेला. संजयजी भुईर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला ज्यामध्ये निर्धाव चेंडू. विराज चव्हाणला मात्र शांत ठेवलं. पहिल्या बॉलवरती सिंगल काढली त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलं. यावेळेस फटका लाजवाब आहे. चेंडू सीमारेषा पार चौकार आला. 4 धावा मिळतील विराज चव्हाणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते प्रसाद. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पंचांचा इशारा नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये शिरोणे प्रतिष्ठान संघ खेळतोय आणि अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आयकॉन हेमंत पाटील सध्या त्यांच्या माचचा आनंद घेतो. हेमंत पाटील आपलंही वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. शिरोणे प्रतिष्ठान या टीम कडे सातत्याने आम्ही खेळताना पाहतो त्याला. यावेळेस फटके येत नाहीयेत. जे मागच्या मॅच मध्ये फटके पाहायला मिळाले विराज चव्हाणच्या बॅटमधनं ते फटके मात्र थोडेसे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. थोडासा बॅकफूट वरती ढकलून दिला विराज चव्हाणला प्रसादने. यावेळेस टॅप केलाय परंतु डिक्लेअर रिझन मध्ये सरळ आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला हा बॉल. 1 रन मिळेल या बॉल वरती. टीमची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत करतोय प्रसाद. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 5वा बॉल टॅप केलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे विराज चव्हाणच्या बॅटमधनं आणि एक दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा. एच&जी योद्धा संघ टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा दोन्ही टीमसाठी. यावेळेस भरपूर लांबवरचा हा चेंडू वाईट बॉल. पंचांचा इशारा. इशाराच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या तब्बल जम पोहोचली 21 या आकड्यावरती.
शिरोणे प्रतिष्ठान त्यांच्या विरुद्धामध्ये H&G योद्धा संघ. हे दोन्ही जे संघ आहेत ते प्रेक्षकांना ती वाटत असेल की दोन्ही टीम्सकडे टी शर्ट्स आहेत आणि हे दोन्ही टीम्स नेमकी कुठल्या आहेत तर या दोन्ही टीम्स याच गावातल्या आहेत. या गावातील भूमिपुत्र, या गावात राहणारे खेळाडू शिरोणे प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळत होते आणि जयेंद्र शेठ सुतार यांनी त्या स्पर्धेमध्ये सांगितलं होतं की SPL म्हणजे शिरोणे प्रीमियर लीग मध्ये जे टीम्स असतील ना 8 त्या टीम्सला आम्ही एक रात्र देणार आहोत खेळण्यासाठी. आणि जयेंद्र शेठ सुतार यांची खऱ्या अर्थाने खूप चांगली संकल्पना आम्हाला पाहायला मिळाली, ज्यामध्ये शिरोणे प्रीमियर लीगच्या 8 संघांना पुन्हा एकदा आम्हाला खेळताना ते दिसले. आम्ही मागच्या शुक्रवार, शनिवार, रविवार भरपूर मज्जा केली, भरपूर गंमत जोक्स झाले आणि त्या 3 दिवसांमध्ये आम्ही भरपूर चांगलं क्रिकेटही पाहिलं या सर्व खेळाडूंचं. परंतु अंडरम क्रिकेट खेळत असताना एक आनंद आणि जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय H&G योद्धा आणि शिरोणे प्रतिष्ठान हे 2 संघ मात्र क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेत. 6 संघ मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत आणि हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा तब्बल लागलेल्या आहेत 22. गोलंदाजी मार्कवरती साहिल भोईर येतोय. फुल टॉस बॉल मात्र सोडणार आणि अमर वारंगेच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. H&G योद्धा टीम साठी लढतोय, झगडतोय, फाईट करतोय. भरपूर महत्वाची मॅच. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा कोणता संघ असणारा. पुन्हा एकदा फुल टॉस, पॉवरफुल आहे, नो बॉल पंचांचा इशारा आलाय आणि या बॉल वरती मिळतील 2 धावा. या 2 धावे बरोबर टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय 28 धावा. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. विराट चव्हाण बॅटिंग साठी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. हे असे चेंडू तुम्ही या फलंदाजाला टाकू शकत नाहीये. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. H&G योद्धा टीमचा विराट चव्हाण लाजवाब बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा चांगला फटका विराट चव्हाणच्या बॅटमधनं. काय बॅटिंग करतं मैदानाच्या आतमध्ये. 36 झाल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष. नो बॉल, त्याच्यावरती ही चौकार आलाय. षटक खराब पाहायला मिळतंय साहिल भोईरचं आणि त्यावरती आपण पाहतोय चौकारांची आतिषबाजी विराट चव्हाणच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले फटके. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चांगला मारलाय परंतु डिक्लेअर रिझन मध्ये या बॉलवरती मिळेल एक सिंगल. टीमची धावसंख्या सिंगलच्या सह्याने आपण पाहू शकाल पुढे जात असताना 42 धावा. 42 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पंचांचा इशारा, हा व्हाईट बॉल आणि 1 धाव आपल्या टीमसाठी वाचवली गेली आहे कॅप्टन अंश यांच्या माध्यमातून. शिरोणे प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आहेत आणि अंश. साहिल भोईर जर यांनी बोल्ड घेतला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल त्यांना ऋत्विक यांच्याकडनं. आणखीन एक चेंडू नो बॉल. पंचांचा इशारा आला. विशाल भोईर यांनी सांगितलंय हा नो बॉल. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोचली 48 आणि वैयक्तिक खेळतोय विराज 28 वरती 49 धावा. साहिल भोईर यांचा भरपूर महागडं षटक. चला यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात आणि संजयजी भोईर आता आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग साठी आणि विराट चव्हाण रनर असणार आहेत. अमर वारंगे यांचे रनर विराट चव्हाण असणार आहेत आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिला जाईल. ऋत्विक पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बोल्ड घेतला त्याबद्दल त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन आणि अशा रीतीने आपण पाहतोय इनिंग संपलेली आहे. विराट चव्हाणची लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये विराट चव्हाणची पाहायला मिळाली. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 50 धावा धावफलकावरती लागले त्याने 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे शिरोणे प्रतिष्ठान या टीमला. आम्ही इन्व्हाइट करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस साठी आपण लगेचच यायचंय. त्वरितच कॅप्टन टॉस साठी या. ओमसाई एकविरा आई बेलापूर आणि डीडी स्मृती तुर्बे. डीडी स्मृती तुर्बे टीमचे कॅप्टन आणि ओमसाई एकविरा आई बेलापूर टीमचे कॅप्टन. आपण त्वरित या. आम्ही प्रत्येक मिड इनिंग मध्ये टॉस केलेला आहे आणि जर
टॉस उशिरा झाला तर आमची चूक नाहीये, आम्ही ओव्हर्स कमी करू आणि 3 ओव्हरची मॅच खेळू. या स्पर्धेचे नियम अगदी शिस्तबद्ध आहेत आणि स्पर्धा शिस्तबद्ध आहे, त्या कारणामुळे आम्ही विनंती करतोय. डी स्मृती तुर्भे टीमचे कॅप्टन आणि ओम सई एकवीरा आई बेलापूर. तर संदीपजी पाटील यांना विनंती करतोय की आपण भानुदासजी भोईर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भानुदासजी भोईर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आणि डी स्मृती तुर्भे टीमचे कॅप्टन आपण या, कारण की ओमसे एकवीरा आई बेलापूर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जर आपण उपस्थित राहिले नाही तर आपल्याला फायनलाइज केला जाऊ शकतो. आणि संदीप पाटील यांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की दिलीपजी गरज साहेबांच्या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे या व्यासपीठावरती. भारतीय जनता पार्टी जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि साहेबांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि संदीपजी पाटील यांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो विनायकजी भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. विनायकजी भोईर साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. चला टॉस साठी डी स्मृती तुर्भे टीम हा शेवटचा कॉल असेल आपल्याला. आम्ही प्रत्येक मीटिंग मध्ये टॉस केलाय आणि ज्ञानदेवजी घरत साहेबांचा देखील सन्मान आणि पांडुरंगजी सुतार साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते पांडुरंगजी सुतार साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर नरहरी साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. नरहरी सुतार साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. भारतीय जनता पार्टी आयोजित कैलासवासी विनोद सारिका स्मृती या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही सरचे स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर प्रशांत कॉर्नर यांचे सर्व खरं तर निलेशजी ठाकूर साहेबांना आम्ही इन्व्हाइट करतोय. पण या व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आम्हाला गोड अशी मिठाई सातत्याने खायला मिळते आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. निलेश दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रशांत आपण पाहताय प्रशांत कॉर्नर यांचे सर्व आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. मॅचला करूयात सुरुवात. टार्गेट आहे 51 धावसंख्येचं. डी स्मृती तुर्भे संघ शेवटचा कॉल आहे. कुठला प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर आमच्याशी रिपोर्टिंग करायची आणि आम्ही जर तुम्ही उपस्थित राहिले नाही तर आम्ही टॉस घोषित करू या टीमला. मेहबूब शेखला मात्र परतीचा रस्ता दाखवत असताना फलंदाज क्रमांक पहिला बाद झाला शिरोळे प्रतिष्ठान टीमचा बाद. यावेळेस पंचांचा इशारा, नो बॉल. धनाजी वाव, व्हॉट अ फिल्डिंग. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली धनाजीच्या माध्यमातून. 4 धावा वाचवल्यात धनाजीने आपल्या टीमसाठी. यावेळेस पंचांचा इशारा आला आमच्यापर्यंत नो बॉलचा. टीमची धावसंख्या 2 धावा. चेंडू आतापर्यंत टाकून झाले 2. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. H&G हा संघ मात्र वर्चस्व गाजवत असताना या स्पर्धेमध्ये फटका लाजवाब आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती मिळेल फक्त एक सिंगल. चेंडू झालेत आतापर्यंत या ओव्हरचे 5. शेवटचा एक बॉल शिल्लक. साहिल भोईर स्ट्राईक वरती पाहायला मिळतो आपल्याला. चला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. साहिल भोईरचा खेळ समाप्त.
सात धावा झाल्यात. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज आणखीन एक बाद. विराज चव्हाण विकेट किपरच्या भूमिकेमध्येही चांगली कामगिरी करत असताना बॅटिंग मध्ये दमखम दाखवली आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना मात्र चांगली विकेट किपरची भूमिका निभवत असताना फलंदाजाला माघारी धाडलाय. विराज चव्हाण स्टंपिंग केलेली आहे. फलंदाजाचा खेळ मात्र संपुष्टात आला. फलंदाज वासुदेव हे बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संस्कार. संस्कार आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाशजी सुतार यांचे हे सुपुत्र आहेत. संस्कार आपल्याला पाहायला मिळतात. संस्कार सुतार. फुलटॉस बॉल आहे, षटकार लगावलाय, फलंदाज बाद झालाय. संस्कारचा हे खेळ समाप्त झालाय. डीडी स्मृती तुर्बे टीमचे कॅप्टन. हो इथे अडवण्यामध्ये यशस्वी ठरला आणि आपण पाहू शकाल फलंदाज चौकार नाहीये. फलंदाज बाद झाला. अंशचा खेळ संपला. पूर्णपणे बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. गंगेश जोशी यांच्याकडनं टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय. शिरोळे प्रीमियर लीग मध्ये खेळ चांगला झाला नाही, परंतु जयेंद्र शेठ सुतार यांच्या स्पर्धेमध्ये HNG योद्धा टीमने मात्र प्रभावित केलाय. फुल टॉस बॉल चौकार आलाय. जरी तिथे ट्रॉफी नाही मिळाली तरी काय झालं, इथे तर ट्रॉफी मिळेल. पुन्हा एकदा चांगला फटका प्रसाद यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलाय संघ 15 या आकड्यावरती. 15 रन्स, 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पहिलं दुसरं प्रगती पथावर होतं आणि 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 15 धावा फलकावरती. पंधरा धावा झाल्यात. चला टार्गेट भरपूर लांब लचका, भरपूर लांब वरती टार्गेट आहे. पाच बॉलचा खेळ शिल्लक. संजय आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती आलेत. चला 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भरपूर धावा हव्यात. HNG योद्धा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्रिकेट खेळल्या मैदानाच्या आतमध्ये. चला तर औपचारिकता फक्त शिल्लक असतील आणि HNG योद्धा संघ ट्रॉफी अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलाय. शिरोळे प्रीमियर लीग मध्ये जरी ट्रॉफी आली नाही, जरी ते बाहेर गेले, परंतु HNG योद्धा संघाने मात्र ट्रॉफी हासिल केलेली आहे. अवघ्या 1 दिवसानंतर ते जयेंद्र शेठ सुतार यांच्या स्पर्धेमध्ये खेळ करतात आणि ट्रॉफी मात्र मिळवून देतात. गंगेशजी जोशी आणि हर्षितजी जोशी यांना काय परफॉर्मन्स राहिला या टीमचा. आणि उद्या तुम्हाला बक्षीसपत्र फेरीमध्ये पोहोचण्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय पहिला तर. आणि उद्या तुम्हाला हजर राहायचंय. या मॅचचा विराज चव्हाण वन्स अगेन. चला तर त्यांनी डेडिकेट केले तनिष यांना. तनिष या मॅचचे हिरो ठरले. तनिष आपण यायचं. या मॅचचे हिरो ठरले तनिष. विराज चव्हाण यांनी मात्र डेडिकेट केलेली आहे ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी.